नाशिकमधील प्रसिद्ध सुराणा ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली। जवळपास 30 तास केलेल्या तपासणीमध्ये 26 कोटींची रोकड जप्त करण्यात आली। ही रोकड घेऊन जाण्यासाठी 7 वाहनांचा वापर करावा लागला, तर हे पैसे मोजण्यासाठी 14 तासांचा कालावधी लागला। या कारवाई दरम्यान दुकान आणि कार्यालयातून एकूण 90 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवजही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले। ज्वेलर्स आणि कार्यालयापाठोपाठ सुराणा यांच्या राका कॉलनीतील बंगल्यावरही छापा टाकण्यात आला। यावेळी बंगल्यातील फर्निचरमध्ये पैसे लपवण्यात आल्याचं समोर आलं, तर खाजगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्सची तपासणीही आयकर विभागाकडून करण्यात आली। सोबतच मनमाड आणि नांदगाव इथल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केलेत। बेहिशेबी मालमत्तेसंदर्भातील हार्ड डिस्क आणि पेन ड्राइव्ह देखील जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आलाय आणि आयकर विभागाच्या छाप्यामध्ये 26 कोटींची रोकड जी आहे ती जप्त करण्यात आली आहे। 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज देखील जप्त केलेत। बंगल्यातील फर्निचरच्या आत रोकड आढळून आली। कर चुकवल्याच्या संशयातून आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाची ही छापेमारी सुरू आहे। नाशिक, नागपूर, जळगावमधील पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।